हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 62 नंबरची गाथा बघत होतो पंचस्तिकामध्ये. तर त्याच्यामध्ये षटकारकांचं वर्णन सांगत होते. काय सांगितलं होतं त्याच्यात? कम्मं पिसगं कुवदी सेण सहावेण सम्मम पाणं जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण। कर्म देखील आपल्या स्वभावाने आपणास करते, म्हणजे स्वतःला करते. त्याप्रमाणे जीवसुद्धा कर्म स्वभावी औदैकादी भाव रूपाने स्वतःलाच करतो. जीव कर्माला करत नाही किंवा कर्म जीवाला करत नाही. तर काल इथपर्यंत बघितलं होतं आपण की जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये सांगितलं, जसं अशुद्ध भावामध्ये म्हणजे अशुद्ध षटकारकी रूपाने परिणमन करत असताना जीव अशुद्ध आहे आणि शुद्ध षटकारक रूपाने परिणमन करत असताना जीवच शुद्ध आत्म्याला प्राप्त करतो. म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध कुठं झाला तर परिणाम जसे झाले त्याच्या अनुसार त्या प्रकारच्या आत्म्याला प्राप्त केलं असं म्हणलं गेलं. वास्तविक जीव तर अशुद्ध होत नाही, जीव तर शुद्धनयाने शुद्धच आहे. पण तरीसुद्धा उपचाराने म्हटलं गेलं की जसे परिणाम आहे, जसा उदय आहे त्याच्या अनुसार जीवाला अशुद्ध किंवा मलिन संसारी म्हणलं गेलं. तर काल ह्याच्यातलं कलशमधलं थोडंसं वाचायचं होतं, चांगलं होतं घेतलेलं त्यांनी. 168 कलशमध्ये नाही, हे अमृतचंद्राचार्यांचं अध्यात्मामृत कलश आहे. त्यात थोडं शंका समाधान चांगलं घेतलं, ते वाचते. काय घेतलं होतं म्हणा बघू. 168 कलश. सर्वं सदैव नियतं भवति स्वकीय कर्मोदयान्मरणजीवितदुःखसौख्यम् अज्ञानमेतदिह यत्तु परस्य कुर्यात् पुमान् मरणजीवितदुःखसौख्यम्. काय सांगितलं होतं? सर्वं सदैव नियतम. सर्व कसं आहे? नियत आहे. सर्व सदैव नियत आहे. आणि कसं होतं आहे? स्वकीय कर्माच्या उदयाचं निमित्त असताना किंवा कर्मानुसार मरण, जीवन, दुःख, सुख हे सगळ्याचं नियतपण आहे म्हणा आणि कर्माच्या उदयानुसार होतं आहे असं म्हणा. म्हणजे त्याच्यामध्ये बहिरंगात कोणी करता नाही आहे हे दाखवायचं आहे. परद्रव्य झालंय आज नाही आहे, त्यातलं काय वाचायचं. बरोबर सार होते घेऊन. तर माझं मरण जीवन करणारा, दुःख सुख देणारा असं 3 लोकांमध्ये कोणीही नाही, कोणातही ते सामर्थ्य नाही हे सांगायचं आहे. परवा सांगितलं ना आपण, जसं आदिनाथ भगवान किती शक्तिशाली हो. वीर्यांत्रय कर्माचा नाश झालाय तर अनंत बळ प्रगट झालंय, पण तरीसुद्धा कोणाचं परिणमन करू शकतात. जगामध्ये कुठल्याही जीवांना पापापासून दूर करू शकत नाहीत किंवा कोणाला धर्माला जोडू शकत नाहीत किंवा कोणाचं चांगलं वाईट करू शकत नाहीत. एवढी शक्ती असताना सुद्धा जाऊ दे दुसऱ्याचं. हे पण सांगितलं होतं की त्यांचं स्वतः आदिनाथ भगवान किंवा तीर्थंकर जे आहेत, अरिहंत आहेत, त्यांचं अनंत बळ प्रगट झालेलं असताना सुद्धा ते त्यांच्या आयुकर्माला, त्यांच्या संसाराला, त्यांच्या कर्माला पण नष्ट करू शकत नाहीत. मग कोणाचं काय करणार आहेत? म्हणजे एक पूर्वकोटीपर्यंत सिमंदर भगवंतांना का थांबावं लागतंय? अजून आयु त्यांची संपली नाही आहे. 13वं गुणस्थान मिळालं, सगळं झाली की पूर्णता झाली, आता बस स्थिर आहेत सगळे, ते एकदम शुद्ध परिणमन चालू आहे. तरीसुद्धा का मोक्षाला गेले नाहीत? का मुक्त झाले नाहीत?
म्हणजे कोणाचं घात करायचं पण विकल्प नाही, कोणाचं भलं करायचं पण विकल्प नाही. म्हणून ना ते कर्मापासून विचलित होतात, न त्यांना काय बाधा आहे, त्यांचं परिणमन स्वतंत्र चालू आहे. म्हणून म्हटलं आपण विश्वामध्ये सगळ्यांचं परिणमन करायला जातो म्हणून त्रस्त होतो, पण करू शकत नाही. प्रत्येक प्राणी संसार में जीवन मरण अपनी आयु कर्म के अनुसार करता है. सुख दुख अपने पुण्य पाप के अनुसार उदयानुसार ही प्राप्त करता है. यह सनातन सत्य नियम है. उससे कोई जीवन दे सकता है या मरण दे सकता है, सुख दे सकता है या दुख दे सकता है, ऐसा मानना अज्ञान है. म्हणजे कोणी मला काय देऊ शकतं असं मानणं हे अज्ञान आहे. वास्तविक कोणी कोणाला काय देऊ शकत नाही. म्हणून काय घेतलं होतं की जेव्हा काहीतरी चांगली गोष्ट घडते ना, त्यावेळेस आपण तिथं कर्ता बनायला जातो म्हणले. आणि तेच काहीतरी काम बिघडलं तर म्हणले भेदविज्ञान करतो. म्हणजे काय हो, असं झालं आता काय करणार हो, तसंच व्हायचं होतं. तेच ना, मी करणारा नाही आहे. तिथं रोटली करपली, चांगली झाली म्हणल्यावर मी किती प्रेमाने केली, आणि तेच करपली का हो, आता जळली, त्याला मी काय करणार. म्हणजे तशीच व्हायची होती ती. भाजी खारट का झाली किंवा काय तुमचं काय बिघडली का बरं एखादी डिश, तिथं लगेच आपण भेदविज्ञान, मी कुठं करताय हो, तसंच व्हायची होती त्याची योग्यता. आणि मग चांगलं झाल्यावर का नाही हे वर्ड्स, तसे फिलिंग्स का नाहीत आपल्याला. म्हणजे करता बनायला जातो तर तिथं सांगायला की जे पण कार्य चांगलं होणार त्याच्या मागं पुण्याचं उदय कारण आहे, आणि जे बिघडणार त्याच्या मागं पापाचं उदय कारण आहे. एवढं जाणा बस, त्याच्यामध्ये करता बनायला जाऊ नका. जगातील सर्व काम जे तुमचे अनुकूल होतात ते तुमच्या पुण्योदयाच्या निमित्तात, आणि जे काही प्रतिकूल होतात ते पापाच्या उदयाचं निमित्त असताना होतात. बास, ह्याच्या पुढं जाऊन कुठलंही कार्य करणारा मी नाही आहे. पापाचा उदय असला तर शरीरसुद्धा साथ देत नाही. कुठली इच्छा असेल तर ती कधी पूर्ण होत नाही. पापोदयात अनुकूल कार्य होत नाहीत, पण धर्म होऊ शकतो. काय म्हणले, पापाचा उदय असताना तुमच्या अनुकूल काय घडत नाही. जसं ॲक्सिडेंट झाला, पुण्याचा उदय का पापाचा, बहिणी काय तुमच्या भाऊजाईंचा, पुण्याचा उदय का पापाचा. मग त्यांना तुम्ही धर्म सांगितला पुण्याचा उदय का पापाचा. मग ॲक्सिडेंट झाला, बरं झालं का नाही. म्हणजे ॲक्सिडेंट झाला म्हणून त्यांना 4 लोकांचं संबोधन मिळालं हो, आणि तेच ते घरात असते तर कुठं ते स्वतः, समजा मला माहीत नाही त्यांचं काय, पण कोणी असं असेल की जो धर्म करत नाही आहे किंवा तत्व ऐकत नाही आहे, ज्याला रुची नाही आहे, आणि तो अशा कंडिशनमध्ये असल्यावर 4 जणांचं ऐकतो, पुण्य का पाप हो. विचार करावा लागेल. नाही, मी आपलं तुमचं नाही, एक उदाहरण सांगितलं. हां, म्हणजे कोण असा असेल जीव तर त्याला उदय यायला लागलं, जसं आता म्हणलं ना की अटॅक आला, काय असाध्य रोग झाला, असे अनेक जण येतात. म्हणजे असं उदय येतात एकेकांना, तर त्या समयाला शरण वाटतो धर्म. पापाचं उदय यायला लागलं, छटके बसायला लागले की धर्माने माझं कल्याण होणार किंवा धर्म मला सुख देणार, अशी भावना त्याच्या जवळ येतो, आणि तेच मग अनुकूलतेमध्ये का विसरतो. म्हणजे म्हणायचं म्हणून की परिणाम आपले स्थिर राहत नाहीत. उदयानुसार तुम्ही लगेच परिवर्तन करता, म्हणून पुन्हा सुखी दुःखी होत राहता. म्हणून त्यांनी एक वाक्य सांगितलं, पापाच्या उदयामध्ये अनुकूल कार्य होत नाहीत, पण धर्म होऊ शकतो, सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं, स्वभावाचं वेदन होऊ शकतं. जसं की पापाचा उदय म्हणून उपसर्ग झाला मुनिराजांवर, पण त्यांची धारा कुठं होती हो, बहिरंगात त्या उदयाकडं नव्हती, त्यांचा उपयोग तर स्वतःकडं होता. तसंच सांगितलं तीव्र पापाचा उदय कोणाला आहे, सगळ्यात तीव्र पापाचा उदय कोणाला असतो, नारकी. मला म्हणा की आपला पण उदय आहेच की, आता तीव्र आहे म्हणायचं, आता आपल्या अपेक्षेने आपला उदय पण तीव्रच. तर सांगितलं 7व्या नरकातला नारकी सगळ्यात तीव्र असा त्याच्या उदयामध्ये आहे, तर त्याला सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये
अनुभव करण्याची बाधा नाही आहे, म्हणजे स्वतःचा तो अनुभव करू शकतो, सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो. म्हणून धर्म कशाच्या द्वारे घातला जातो? बहिरंग कारण सांगितलं की वेदना अभिभव नारकींना. बरोबर आहे. आपल्याला वेदना झाल्या तरी कुठं स्वभावाकडे जातोय, आम्ही लगेच डॉक्टरकडे जातो. आपण डॉक्टरकडे जातो. काय म्हणते? आत्म्याचं विस्मरणच पाप आहे ना. बरोबर. शुभ अशुभ भावामध्ये जातो हे पापच आहे. शुद्ध भावामध्ये जेवढं जाणार तेवढंच तुम्हाला शुद्धतेची प्राप्ती आहे. म्हणून सांगितलं काय की जगामध्ये कोणी तुमचा करता नाही. जे काय तुमचं उदय चालू आहे ना पुण्याचा किंवा पापाचा, तो कुठला संयोग तुमच्या पुण्याला बदलू शकतो, पापाला बदलू शकतो. म्हणजे मला पापाचा उदय आला म्हणून मी काय केलं, कुठं तीर्थयात्रेला गेलो, कुठं स्वाध्यायादी विधानादी कार्य केले. पापाचा उदय बदलायला कोण तुम्हाला मदत करणार? कोण मदत करणार? परिणाम माझे. म्हणजे तुम्ही त्या पापाचं चिंतन करत बसलात ना, त्या धर्माचे शरण येऊन सुद्धा तुम्हाला उपयोग नाही. म्हणून म्हणलं इथं विधानादी करायला बसलेलं दिसतंय, पण विचारात काय, किती मला त्रास आहे, मला ह्याच्यातनं कधी सुटका मिळणार, मी ह्याच्यात मेलो तर, हे चिंतन करत तुम्ही जर देवदर्शन करताय, विधान पूजन करताय, तर कोण तुम्हाला सुरक्षित करणार हो त्याच्यापासून? म्हणजे शेवटी करता आपण सगळीकडनं हेच दाखवायचं आहे, षटकारक माझ्यामध्ये आहेत. परद्रव्य म्हणा, कर्म म्हणा, कोणी मला करणारं नाही. म्हणून तुम्ही पण करता बनायचा प्रयत्न करू नकात परद्रव्याचे. सगळं सुनांचं मी बघतो, मुलाचं सगळं चांगलं झालं ते माझ्यामुळं झालं, त्यांना सगळ्यांना रांगेला लावलं, मग मी ते याच्यात पण घेतली होती गोष्ट. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तो मनुष्य असतो म्हणतो काय, किती मला त्रास दे, नातवं त्याची काय लाता मारत असतात, त्रास देत असतात, नातवं असे असते, तर तरी पण त्या माणसाला आनंद. ते त्रस्त झाला म्हटल्यावर पण एक शब्द आला तोंडातनं त्याच्या की किती मला त्रास आहे, कुठं तर पळून जा वाटते, कुठं तर निघून जा वाटते. आणि तेवढंच म्हणायचा, बाहेरून मुनी चालले होते. मुनी म्हणते चल तुझा उद्धार करतो मी. काय झालं, तो म्हणाला नाही नातूच आहेत असं तर वागणारच की, त्याला काय आता. म्हणजे काय केलं, स्वीकार झाला ना, लाता खावा अजून बसून म्हण. मग ते बरं म्हणले, तुला मी सुखाचा मार्ग मी दाखवतो, चल म्हणले मुनी. किती इथं कशाला उगीच त्रस्त होऊन बसलायस. म्हटला नाही थोड्या दिवसांनी येतो. मग आपलं थोड्या दिवसांनी गेले तर मरून तो बैल झाला होता घरामध्ये. मग काय झालं, म्हणले चल आता तरी कल्याण करतो तुझं, कशाला अडकतोय मोहात. काय म्हणला हो तो बैल, म्हणला पोरं एवढी मोठी झाली आहेत, पोरांचं सगळं व्याप इतका, शेती इतकी आहे, कोण नांगरणार म्हणला, कोण करणार तिथे सगळं, काय देखरेख करायला नको का म्हणला, माझीच जबाबदारी आहे. म्हणलं तू काय करणार आहेस, चल. नाही म्हटला मीच करणार आहे, थोड्या दिवसांनी येतो. मग परत गेले मुनी आणि परत आले तर काय झालं हो, बैल मरून कुत्रा झाला होता. परत असंच झालं, परत कुत्रा मरून साप झाला आणि त्यांच्याच खजिन्यावर जाऊन बसला. का बरं, मी रक्षा करणार आहे त्याचे भाव, त्या खजिन्याचं मी रक्षा करणार. आणि पोरांनी बघितलं साप, पोरं काय करणार, कुरवाळणार, ठेवणार जवळ माझे वडील म्हणून. समजलं वडिलांचा जीव आहे मुनींकडनं, तरी सुद्धा काय करणार सापाला. आणि त्या सापाला त्या धनाशी काय प्रयोजन. म्हणजे कर्तृत्व जर ठेवलं ना परिणामात, तर सांगितलं असे अनेक भव बिघडत जातात. आणि मग तिथंच मरून जन्मत राहतो त्याच घरामध्ये. घराशी पण एकत्व केलात ना, आपल्याला वाटतं की काय नाही आपल्याला मोह घराशी, तर मरून म्हणले त्याच घरात पाल व्हाल, उंदीर व्हाल, झुरळ व्हाल, घरच सुटणार नाही ते, इतकं त्याच्याशी एकत्व असलं आपलं तर. म्हणून म्हणलं राहताय ना, पण भेद विज्ञान असावं त्याच्याबद्दल की घर माझं कुठं आहे हो, घर तुमचं नाही कशाला, सोलापूरला एक, इकडे एक, तिकडे एक, सगळीकडे एक एक घर. नाही पोरगी कुठं असते टेंभुर्णीला, नातेपुतेला भाऊ आहे, मग सगळीकडे घर आहेत का नाही, मग सगळी घरं माझी. म्हणजे भाव आपले हे असतात की माझा आहे, आणि मग त्याचं कर्ता बनायला जातो, म्हणून त्याच्यात अडकून राहतो. म्हणून काय जाणार, हे सब द्रव्य स्वतंत्र जगत में
कोई न किसी का काम करे, अपने अपने स्वचतुष्टय में सभी द्रव्य विश्राम करे. सगळ्यांचं परिणामन चालू आहे, पण स्वतंत्र स्वतंत्र दिसेल तुमचं की तुम्ही म्हणला म्हणून पोरगा उठला, बसला, अभ्यास केला, पहिला आला, तुम्हाला वाटेल तुमच्यामुळं, पण ते काय म्हणायचं सांगा एक शब्द, काय म्हणायचं? तुम्ही म्हणायला आणि तसं व्हायला गाठ पडली तर काय म्हणायचं? कावळा फांदी नाही हो, शास्त्रातला शब्द सांगा की. त्याला म्हणायचं काल प्रत्यासत्ती. न्याय हा? आमचं हे होतो. ओके. काल प्रत्यासत्ती म्हणलं तसं ते काळ त्या एका काळात व्हायचं होतं, बस लगेच तुम्ही काय केलं, मी केलं म्हणून त्याच्यावर कर्तृत्व घ्यायला गेला तर तिथं नियमाने तुम्ही दुःखी होणार. हां, तर हे वाचत होते ना मी. तर त्यांनी इथं प्रश्न विचारलाय, क्या ईश्वर के द्वारा प्राणी कर्मफल नहीं पाते हैं? ईश्वर तुमचं चांगलं वाईट करत नाही का? म्हणजे तुम्ही ईश्वराची भक्ती केली, पूजन केलं तर म्हणता ना पुण्याचं बंद होता, आमचं सगळं भलं होतं, कल्याण होतं, म्हणून बाबांनो धर्माला लागा असं सांगितलं जातं. मग त्यांनी विचारत आहेत की ईश्वर के द्वारा प्राणी कर्मफल नहीं पाते है क्या? उत्तर तुम्ही सांगता का मी सांगू? ईश्वर तुमचं भलं करतं का नाही करत? नाही म्हणला तर उद्यापासून मंदिर बंद, स्वाध्याय बंद, आणि करताय म्हणलं तर मग सगळं चालू. नाही, जर करताय म्हणलं तर मोक्ष बंद तुमच्यासाठी. तर समाधान सांगतायत, ईश्वर यानी परमात्मा स्वयं वीतरागी है. उसी वीतरागी का तो उपदेश यह है कि यथार्थ में कोई किसी का करता धरता विधाता नहीं है. जर असं म्हणाल की ईश्वर तुमचं भलं करतं तर एकाचं भलं केलं, एकाचं नाही केलं. जसं काल परवा उदाहरण सांगितलं ना, एका क्लासमध्ये एक्झाम होती, 10ची एक्झाम चालू आहे आणि सगळी पोरं गेली आणि देवासमोर उभारली आणि म्हणली भगवान माझा पहिला नंबर येऊ दे. कोण म्हणलं? एकटं नाही, ते 30-40 पोरं होती ना एका क्लासमध्ये, सगळ्यांनी म्हणलं. आता देवाने काय करायचं सांगा? किती धर्मसंकट देवावर. करावं तर एकाचं केलं तर दुसरं म्हणणार मी काय भक्ती केली नाही का? म्हणजे तसंच म्हणलं ना, परवा सांगितले काय, इलेक्शनला उभारलेले 4 जण असतील आणि 4 जण गेले देवासमोर आणि काय म्हणले, देव काय म्हणणार, तथास्तु. मग सगळा काळा बाजारच, काय म्हणायचं, गोंधळच, मग सावळा. म्हणजे एक पक्ष निवडून येणार असतो, पण 4 जण गेले आणि देवासमोर म्हणले मीच निवडून यावा, मलाच ती खुर्ची मिळावी. तर देव कोणाचं काय करणार? एकाचं केलं तर दुसऱ्याला नाइंसाफी होणार, त्याच्याबरोबर अन्याय होणार. म्हणून सांगतायत, यथार्थ में कोई किसी का करता धरता विधाता नहीं है. सभी प्राणी अपने कर्म का स्वयं करता धरता विधाता है. अतः अपनी बुराई के वे स्वयं जिम्मेदार है और अपनी उन्नति के भी स्वयं जिम्मेदार है. म्हणजे तुमची जी काय उन्नती होणार ती पण तुमच्यामुळंच होणार आहे, आणि जे काय तुमचं ऱ्हास होणार, तुमचं नुकसान होणार, तोटा होणार, ते पण सगळं तुमच्यामुळंच होणार. भगवान तो ऐसा ही उपदेश करके मार्गदर्शन कर रहे हैं. उस मार्ग पर चलकर प्राणी अपना भला कर सकते हैं. शब्द सांगायचं काम फक्त भगवंतांकडनं झालंय, बास. त्याचं तुम्ही किती त्याच्यावर किती अनुसरण करणार, त्याला किती फॉलो करणार त्याच्या अनुसार. उस मार्ग पर चलकर प्राणी अपना भला कर सकता है. म्हणून भलं होणार आहे खूप कशाने? परिणामाने. आणि वाईट होणार आहे ते पण परिणामाने. मग परिणामांनी आपली सुरक्षा करा ना स्वतःची. बाहेरचं कुठल्या वस्तूने, व्यक्तीने, ईश्वराने, कुठल्या प्रसंगाने, कुठल्या दिवसाने, कुठल्या तिथीने कोणाचं कल्याण होणार नसतं. पुढे 169 कलशमध्ये पण तेच सांगायला लागले. अज्ञानमेतदधिगम्य परात् परस्य पश्यन्ति ये मरणजीवितदुःखसौख्यं
कर्माण्यहङ्कृतिरसेन चिकीर्षवस्ते मिथ्यादृशो नियतमात्महनो भवन्ति. काय सांगितलं? जो मिथ्यादृष्टी जीव इस बात को मानकर दूसरे के मरण, जीवन, दुख व सुख आदि को किसी अन्य से होना देखते हैं या मानते हैं, वह उनका अज्ञान है. समयसारचं कलश आहे. समयसारचं 169 नंबरचं कलश आहे. वे अपने इस अज्ञानजनित अहंकार के रस में मग्न हो कर्म करने की इच्छा करने वाले आत्मघाती है, यह निश्चित है. सगळ्यात मोठं फळ सांगितलं काय? जो असं मानतो की पराचं मी करतो किंवा पर माझं करतं, तर तो एवढ्या विचाराने आत्मघाती झाला, म्हणजे आत्महत्या करणारा जसं पापी असतो ना. 169. एकतर ही त्याची परिणती अज्ञानजन्य आहे आणि त्या अज्ञानजनित परिणतीने अहंकारी होतो आणि त्यामध्ये मग्न होऊन कर्म करण्याची इच्छा करणारा जीव आत्महत्येचा पापी आहे, आत्मघाताचा दोषी आहे असं सांगायला लागेल. जो विपरीत मोहित दृष्टि वाले अज्ञानी जीव ऐसा मानते हैं कि मैं पर का उपकार या अपकार करने में, जीवन देने, सुखी करने या मरण को प्राप्त कराने या दुखी करने आदि में समर्थ हूँ, वे अज्ञानी जन अपने मिथ्या अहंकार में लीन होकर पर का कर्ता अपने को मानकर कर्म बंध के कर्ता बनते हैं. यह उनका भाव उनके लिए स्वयं घातक है. विचार करा की मी फक्त विचार केला की मी माझ्या मुलाचं भलं करतो, मी माझ्या आईवडिलांचं भलं करतो, हे विचार म्हणजे काय झाले हो? आता ह्याच्यातलं वाक्य म्हणून बघू नका. एक आपल्या लाईफमध्ये बघा ना, जेव्हा मी त्या पराचा विचार करतो आणि म्हणतो की त्याचं मी करता आहे, त्यावेळेस तुम्ही तुमचं परिणमन बंद केलं. म्हणजे काय केलं? आत्म्याचा घात केला ना. आत्मा जाणतोय ह्याच्यापासून भिन्न आहे हे विसरूनच गेलो आणि पराचा करता बनायला गेलो, तर म्हणून त्याला म्हणलं आत्महत्या. काय कळलं? काय कळलं सांगा? मी जेव्हा माझं कार्य कोण करणार? माझं कार्य सुटलं ना मग. हां, म्हणून म्हणलं की तुम्ही आत्म्याचं कार्य नष्ट केलं, घात केलात, म्हणजेच आत्म्याचा घात केलात. म्हणजे जाणणं कार्य सोडून तुम्ही त्यापेक्षा वेगळं काय करायला गेलात, तर सांगतायत तुम्ही आत्मघाती आहात. तर प्रश्न विचारलाय त्यांनी चांगला. त्याच्यामध्ये फक्त कलश असणार आहे भैया, संतोष भैया. त्यात फक्त कलश आहे. मी हे वेगळ्या पुस्तकातनं वाचते. फक्त त्या कलशचा अर्थ बघायचा असेल तर बघा. प्रश्न विचारलाय की मिथ्यादृष्टी जीव असतो जो की असा विचार करतो की मी पराचं करतो. काय म्हणले? हां, अपना घात करने वाले ही आत्मघातक है, पर जिसे आप मिथ्या दृष्टि कहते हैं पापी है, वह तो पर का घात करता है, उसे आत्मघाती क्यों कहा? म्हणजे तुम्ही तर काय सांगताय, स्वतःचं घात करणारा आत्मघाती, पण मिथ्या दृष्टी जीव पराचं करायला जातो, त्याला कशाला आत्मघाती म्हणताय? काय म्हणलं? परत वाचते. आत्मघाती महापापी होता है. इसके अनुसार अपना अपघात करने वाले ही आत्मघातक होते. स्वतःचा जो घात करून घेतो तो विष पिला, गळफास लावून घेतला असलं तुम्हाला माहिती आहे, आत्मघाती म्हणतात त्याला. जो स्वतःचा घात करून घेतो तो आत्मघाती म्हणणं ठीक आहे, पण म्हणतात की जिसे आप मिथ्या दृष्टि पापी कहते हैं वह तो पर का घात करता है, त्याला तुम्ही आत्मघाती का म्हणताय? हां, तर ह्यांनी प्रश्न असा घेतलाय हो. म्हणजे प्रश्न विचारायला पण चांगली टॅक्ट वापरली ना. काय कळलं प्रश्न? मी माझा घात केला तर आत्महत्या करणारा मी असं म्हणला जाईल, पण मी एखादा मिथ्या दृष्टी आहे तो पराचं करायला जातो, तर त्याला आत्मघाती का म्हणताय? समाधान चांगलं दिलं. यह पिछले समाधानों में भी स्पष्ट कर दिया गया है और इस कलश में भी कि
मिथ्या दृष्टि भी पर का घात नहीं कर सकता. मी मिथ्या दृष्टी आहे आणि मी विचार करतोय की मी याचं वाईट करणार किंवा याचा घात करणार किंवा मी याचं करणारा, हे विचारसुद्धा करताच आहेत ना. म्हणून म्हणतात की मी मिथ्या दृष्टि सुद्धा पर का घात कर नहीं सकता. मैं पर का घात करता हूँ या कर सकता हूँ ऐसा मात्र अभिमान करता है. काय म्हणलं? विचार फक्त त्याचे की मी हे करतो, हे भावच त्याचे घातक आहेत हे सांगायला लागले. सम्यक दृष्टि सांची तात्विक दृष्टि वाला है, वह ऐसा अहंकार नहीं करता. सम्यक दृष्टि जीव पण म्हणेल कदाचित मी केलं म्हणून घरच्याचं, मी कमवला पैसा वगैरे, पण तरीसुद्धा तिथं त्याचा असा अभिमान नसतो, त्याच्या निमित्त त्याचा घात नाही आहे. क्योंकि वह जानता है कि मैं किसी को सुखी दुखी नहीं कर सकता. श्रद्धा जिथं निर्मळ झाली आहे तिथं बहिरंगामध्ये काय ज्ञान आणि चारित्र्याने तुमचा घात होतो असं नाही. सब जीव अपने अपने शुभाशुभ कर्म के उदय के फलस्वरूप स्वयं संसार में सुखी दुखी होते हैं. मैं किसी को मार नहीं सकता, जीवित नहीं कर सकता. सब अपने आयु कर्म के उदय में जीवित है और आयु कर्म के क्षय से मरते हैं. मैं किसी के शुभाशुभ कर्म का करता नहीं हूँ. सभी प्राणी स्वयं करता व स्वयं भोगता है. कोण? सभी प्राणी म्हणताना त्यात मी बघा, मी माझंच करतोय आणि मी माझंच भोगतोय. असं रोजच्या लाईफमध्ये वाटतं का आपल्याला? इथं बसल्यावर ठीक आहे स्वीकार होत आहे, पण असं सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळा असा विचार येतो की मी माझंच करतोय, माझंच भोगतोय. तुम्हाला वाटतंय स्वयंपाक मी सगळ्यांसाठी केला नाही का हो घरातल्या? मग केलं का नाही? कुठं सगळे करतात? आता काय नवरा पोरं थोडी करत, मीच करतो ना. मग करता झालं का नाही? तुम्हाला वाटेल तसं तर तुम्ही नाही केला तरी ते जेवणार आहेत. म्हणजे त्यांचं कार्य होणार आहे, थांबणार नाही आहे. फक्त तुम्ही परिणाम केलात की सगळं मला करावं लागतं, मी एकटाच करतो. म्हणजे हे परिणाम सगळे घातक आहेत. मैं किसी के झालं. सभी प्राणी स्वयं करता भोगता है. वस्तु की स्थिति ऐसी है, अतः मिथ्या दृष्टि भी ये सब पर के काम नहीं कर सकता, किंतु पर कर्तृत्व के इस अध्यवसान से ही वह कर्म का बंधन करता है. फक्त त्याला ते परिणाम चालू आहेत ना जे की मी करता, त्या परिणामांनी तो स्वतःचा घात करतोय, कर्मांचा बंध करतोय, मिथ्यात्वाला प्राप्त होतोय. म्हणून करायचं आहे कुठं बदल? बहिरंगामध्ये नाही. म्हणून सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीची परिणती दाखवायला लागलेत कशी असते. जसं सांगितलं होतं परवा आपण उदाहरण, अंजनेला सासूनी काय केलं? घराबाहेर काढलं. सम्यक दृष्टी अंजना किती तिने दोष दिला सांगा गर्भवती अवस्थेमध्ये सीतेला, किती तिने दोष दिला. असं का एकदा पण का नाही विचार आला की राम दोषी आहेत, किंवा त्या सासूबाई, ते सासरे ते मला किती त्रास देतात, असं का नाही विचार आला तिला? इतकी भयंकर प्रतिकूल परिस्थिती विचार करा की अशा अवस्थेत तुम्हाला काय हातात नाही, अंगात नाही, काय तुमच्याजवळ काय नाही, ऐवज आणि सोडून दिलं घरातनं, जावा बाहेर. कुठं जाणार हो? आता तर स्थान तर आहेत तुम्हाला, तिथं तर जंगलातच सोडलं होतं नेऊन. कोण हो शरण? म्हणून सगळे जे पुराण कथा वाचाल ना तुम्ही, सगळ्यामध्ये इतकं सुंदर तत्व समजतं ना आपल्याला की ते तसं वागले, त्याच्यातून आपण आपल्यासाठी बोध घेत नाही. म्हणून जसं कुठं जंगलात सोडणार नाही तुम्हाला कोण, पण तरीसुद्धा जे घरात चालू आहे ना त्याच्यामध्ये पण आपण ते जंगलात राहणारा बिचारा घाबरणार नाही, पण आपण घरात राहून घाबरतो. म्हणजे म्हणायचं आहे की तिथे त्यांची परिणती अस्थिर झाली नाही, सीतेची, अंजनेची, किंवा इवन भरत चक्रवर्तीचं मी काल उदाहरण सांगितलं. जरी दिसतंय समोर मरीची इतकं विरुद्ध वागतोय, भगवंतांना विरोध करतोय, किंवा त्याला पुढचा भाव असं काय मिळणार आहे हे सगळं त्याला समजते, तरीसुद्धा कुठं त्याचं परिवर्तन करण्याचे, त्याला ओढून पकडून मार्गाला लावण्याचे अस्थिरता असली नसती. करणार मार्गदर्शन शब्दांनी, पण आकुलता नाही, परिणामामध्ये संकलेश नाही आहे. ही असती ज्ञानीची सम्यक दृष्टीची परिणती. म्हणून त्याला अकर्ता भाव असतो नित्य.
भलेही बहिरंगात सगळं करेल तरी सुद्धा परिणामामध्ये हे भाव की मी तर अकर्ता आहे, ज्ञाता आहे, अशी परिणती आपली असेल तर कोण दुःखी करणार हो तुम्हाला जगामध्ये? कसं काय बदलले त्यांचे उदय? भुवन सुंदरीची पण गोष्ट बघितली होती आपण, तिला पण तसाच उदय आला. अनेकांच्या सगळ्या कथांमध्ये ऐकावं कथा, पण उलट तुम्हाला प्रथमानुयोगातून इतकं बोध मिळतो की सगळ्या कथा आपल्या रोजच्या लाईफशी रिलेटेड असतात. अनेक गोष्टी अनेक ठिकाणी त्या आपल्याला त्यांच्या लाईफमधल्या त्यांच्या तत्त्वज्ञानाने त्यांच्या परिणतीने आपल्याला पण मार्गदर्शन मिळतं कदाचित. त्यामुळं त्याचं पण जरा अध्ययन थोडंसं काय श्रवण करायला पाहिजे. तर इथं विचारले प्रश्न परत, तो क्या सम्यक दृष्टि के पुण्य का भी बंध नहीं होता? यदि होता है तो वह भी इसी अध्यवसान के कारण बंध को प्राप्त होता होगा. सम्यक दृष्टी धर्म करतो, पुण्याचं बंध होतो का नाही? मग पुण्याचं बंध होतो म्हणजे त्यांनी अध्यवसान केले का नाही सम्यक दृष्टीने? प्रश्न है. जब यह अध्यवसान दोनों में पाया गया तब सम्यक दृष्टि और मिथ्या दृष्टि में अंतर क्या है? परकर्तृत्व का अध्यवसान दोनों करते हैं. सम्यक्त्वी परोपकार रूप शुभ अध्यवसान करता है, वह पुण्य बंद करता है. मिथ्या दृष्टि अपकार रूप अध्यवसान करता है, वह पाप बंद कर लेता है. मग दोघात काय फरक झाला हो? अध्यवसान तर दोघांनी केले की नाही? अध्यवसान म्हणजे काय? खोटे भाव, मी पराचं करतो किंवा पर म्हणजे मी, हे सगळे भाव म्हणजे मग उत्तर चांगलं दिलं त्यांनी. समाधान, ऐसा नहीं है, पर का करता मैं हूँ ऐसी मिथ्या धारणा सम्यक दृष्टि के नहीं है. जिनकी ऐसी धारणा है वे मिथ्या दृष्टि ही है. सम्यक दृष्टि जीव चतुर्थादि गुण स्थानों में देव पूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय आदि सत्कर्म करता है. उस समय शुभ राग रूप परिणमता है, इसलिए पुण्य बंद करता है. वह इन सत्कर्मों में राग इसलिए करता है कि सर्वज्ञ के उपदेश ने, परंपरागत वितराग गुरुओं ने और उनके रचित सदग्रंथों ने ही उसे यह अमोघ मंत्र बताया है कि तू पर का कुछ नहीं कर सकता, किंतु तेरा भला बुरा अवश्य कर सकता है. मी परिणाम करणार तर त्याच्यानी माझं चांगलं वाईट होणार आहे, पराचं होणार नाही, ही त्याची मान्यता समीचीन आहे, त्याच्यावर तो दृढ आहे, म्हणून करायला जातो. जे काय धर्मकार्य करतो म्हणा, त्याच्या निमित्तात अध्यवसान होतात, हे करायचं आहे मला, हे पालन करतो मी वगैरे. सर्वज्ञ से इस उपदेश को मानकर ही उसे उन पर भक्ति आई है. वह विचारता है कि इन्होंने उपदेश दिया है, मेरे भाग्य से मैंने उसे स्वयं स्वीकार किया है. उपदेश सगळ्यांना दिला नाही का हो? अभव्याला पण मिळाला, भव्याला पण मिळाला जिनवाणीच्या द्वारे उपदेश, पण सगळ्यांचं कल्याण का नाही झालं? मग करता म्हणलं असतं त्यांना, जर केलं असतं त्या उपदेशाने सगळ्यांचं कल्याण झालं असतं तर ते करता झाले असते. मेरे तत्वज्ञान के लिए वे निमित्त बने, अतः व्यवहार में वे आदर योग्य है. मला तत्वज्ञान होण्यामध्ये ते निमित्त ठरलेत, म्हणून तिथं बहुमान येणार त्यांच्याविषयी. म्हणून जे काही शुभ अध्यवसान होणार आहे ते सम्यक दृष्टीला पण होणार, त्याच्या निमित्तात पुण्यबंध होणार, पण तरीसुद्धा तो त्याच्यापासून सुद्धा अकर्ता भासित करतो स्वतःला. अतः उस आदर भाव से वह शुभ बंद कर लेता है. म्हणजे शुभ भाव होतात त्याला, पण नाही होत असं नाही, पण तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये त्याला आश्रय मानत नाही, त्याच्या शरण राहत नाही, त्याच्यावर डिपेंड राहत नाही, त्याच्यामुळं होणार वगैरे असे भाव त्याचे नाहीत. चांगलं घेतलं अजून त्यांनी प्रकरण, तुम्ही वाचून काढा, चांगलं आहे. दीदी कुठून वाचले? अध्यात्म अमृत कलशमध्ये 168-69 गाथेचं कलशाचं त्यांनी प्रश्नोत्तर घेतली आहेत. कैलासचंद्रजी, सिद्धांत शास्त्री आणि जगन्मोहनलाल शास्त्री. म्हणजे चांगलं आहे पुस्तक. अध्यात्म अमृत कलश म्हणजे समयसारच्या कलशांवरचे अमृतचंद्राचे कलश आहेत ना, त्याच्यावर ह्यांनी उहापोह केला असं. म्हणजे स्पेशली वाचायसारखा आहे ग्रंथ. ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला असं संवादातून पण तत्वाची चांगली सिद्धी होते,
त्यामुळे त्यांनी असे प्रश्न उठवून चांगले समाधान केले. जसं की आपण मागं बघतो की शरीर म्हणजे जीव आहे की नाही. मग व्यवहारणो भासदी जीवो देहोय हवदी खलू एको. व्यवहाराने म्हणजे त्यांनी विचारला प्रश्न की जदी जीवोण शरीरम तिथय रायरिय संथुदीचे व सव्वावी हवदिमिच्छा. जर तीर्थंकरांचं शरीर म्हणजे तीर्थंकर नाही आहे तर त्यांची स्तुती वगैरे करणं सगळं मिथ्या होऊन जाईल. म्हणून तुम्ही म्हणा शरीर आणि जीव एक आहे, असं शंकाकारांनी शंका विचारली आहे. मग त्याच्यावर इतकं सुंदर ह्यांनी घेतलेत ना, म्हणजे समयसारमध्ये प्रश्न आला आहे तो 24-25 गाथे 26 गाथेमध्ये. तर ह्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं जे त्याच्यावरचा उहापोह आहे ना, खूप चांगलं घेतलं त्यांनी, त्यामुळे ते वाचायसारखं आहे. मग त्याच्यावर त्यांनी परत खुलासा करून वगैरे सगळं सांगितलं की कशा रीतीने जीव देह एक नाही. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी स्पेशली घेऊन वाचा, म्हणजे मी तेवढंच वाचलं होतं. का करायची आणि कुठल्या नयाने म्हणलं जाईल की शरीर तीर्थंकर म्हणजे तुम्हाला जे दिसतात ते शरीर म्हणजे तीर्थंकर कुठल्या अपेक्षेने. मग त्याला उदाहरणं देऊन सांगितली राजाचं वगैरे. तर ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ते वाचायला पाहिजे असं आहे. त्यातून पण सगळ्यातून भाव सांगायचं काय आहे की अकर्ता आहे ह्याची भावभासना झाली तर आपल्याला तत्त्व समजलं. अन्यथा नुसते शब्द समजून काय उपयोग आहे. त्याचं जीवनामध्ये रोजच्या समयांमध्ये प्रसंगांमध्ये आपण त्याला ॲप्लाय करायला पाहिजे. तर तिथं असं मी तर या 2-4 दिवसामध्ये सांगितले ना, जोपर्यंत ते विषय चालू आहे आपला तोपर्यंत ते काल पण अनेक वेळा माझ्या डोक्यामध्ये हे विचारलं. बस करता मी नाही आहे तर त्याचे कारक त्याच्यामध्ये आहेत. माझ्या प्रतिकूल काय झालेलं मला दिसलं तर तिथं किती भिन्नता आहे त्याची आणि माझी. मग कशाला मला आकुलता व्हायला पाहिजे. असं घडणार होतं. त्याचे कारक त्याच्यामध्ये, माझे कारक माझ्यामध्ये. मी स्वतःला दुःखी का करायचं त्याच्या निमित्तात. जे काय विपरीत घडलं, दूध उतू गेलं काय करायचं, तूप सांडलं काय करायचं, दूध उतू गेलं तरी चालतंय. तूप सांडल्यावर मात्र आभाळ खाली आलेलं असतंय काय, आकाश पाताळ असं वाटतं. इथं म्हणतं बरं का, तिथं वेळेला बघितलं तर असं काल परवा झालं होतं तिथं सोहळ्यामध्ये. त्यांनी चाय भरून ठेवली होती गच्च आणि त्याला विरजन लावलेलं त्यांनी, आणि ते डब्बाच वाकडा झाला सगळा. म्हटलं किती आकुलता गेलं म्हणून, कष्ट करून केलेलं असतं म्हणल्यावर. म्हणजेच मी केलं, भाव आले होते ना त्याच्यामध्ये. तू कोण केलं एवढं श्रम करून, मी केलं. दुःख का झालं, मी केलं आणि ते वाया गेलं म्हणून दुःख झालं. हो, जसं म्हणलं आम्ही जेवायला बसल्यावर समजा कशात तर काहीतरी निघालं, समजा केस आला, जीव आला, तर आम्ही ते सगळं सोडून देतो ना. तर ते एवढं भांडं भरून त्यांनी केलेलं असतं आणि मग त्या करणाऱ्याला किती दुःख नाहीच आहे म्हणून बसले, ते केस नाहीच आहे का. म्हणजे काय झालं, ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व येतं ना त्याला असं हळहळ व्हायला लागतं, दुःख व्हायला लागतं. म्हणजे ते वाया गेलं तर परत लागणार असतं पुढे त्या गोष्टीसाठी. पण असं वाटतं ना की नाही आहे त्या व्यक्तीला, म्हणजे पराचं करत. पण काय करणार, काय तसलं अशुद्ध तर खाऊ घालणार नाही. म्हणजे मला म्हणायचे परिणाम विचलित झाले ना आपले. ह्याच्यासाठी नाही की तुम्हाला पोटभर मिळावं म्हणून मी आकुलता करतोय असं नाही. मी केलंय आणि ते खात नाही आहे, हे वेस्ट करून टाकलं, बाद केलं. चांगलं असताना चुकीचं म्हणतात, म्हणजे याच्या निमित्तात तुम्हाला जे क्लेश होतात ना ते चुकीचे आहेत. म्हणून सांगितलं की करता बनायला जाऊ नका, जितकं अस्पर्शी राहणार तितकं सुख आहे. हो, जाणं. पहा, या संसारामध्ये प्रत्येक कार्य स्वतंत्रतेने चालू आहेत. कोणत्याही कार्याचा परद्रव्य करता नाहीच. पहा, या जीवाचे कार्य म्हणजे मात्र जाणणेच आहे. जाणण्यापलीकडे मी कोणाचा करता धरता नाहीच. सर्वापासून भिन्न, स्वतंत्र, स्वाधीन जीव जाणा.
अकर्ता स्वरूपोऽहम् ज्ञाता मात्र स्वरूपोऽहम् ओम विसर नमो अरिहंत